तर आज दीक्षाचा बर्थडे आणि आज स्पेशली आम्ही दीक्षाच्या बर्थडेसाठी आम्ही इथे आलोय चैत्यभूमीला. आतमध्ये अलाउड नाही. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आज आहे दीक्षाचा बर्थडे आणि तुम्ही बघू शकता दीक्षा ड्रेसिंग. पण ॲक्च्युली असं झालं आहे की आम्ही बर्थडे सेलिब्रेट नाही करू शकत, कारण खूप म्हणजे दुःखाची गोष्ट अशी आहे की दीक्षाची सख्खी मामी एक्सपायर झाली काल. सो आम्ही काय बर्थडे सेलिब्रेट नाही करणार आहेत, पण आम्ही तयारी वगैरे करून का आम्ही जातोय मुंबईला, कारण आम्हाला एक काम आहे तो आम्हाला करणं फार गरजेचं आहे आज. त्यासाठी आम्ही मुंबई चाललोय. बाकी आम्ही काय सेलिब्रेट वगैरे नाही करणार, केक वगैरे पण नाही कट करणार, कारण चांगला नाही वाटत आहे नाही का. सो चला मग आम्ही निघतो लगेच. आम्ही नाश्ता वगैरे चहा वगैरे घेतलाय आणि मग आता बघू पुढे कसं काय करता येईल. मग तुम्हाला जसं पुढे आम्ही जाऊ कुठे तसं तुम्हाला दाखवू. पण आमचं जो काम आहे तो जेव्हा पुढे होईल किंवा नाही होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, आता नाही सांगू शकत. सो चला मग आम्ही निघतो आता. तर गाईज आता आम्ही आलो दादरला. आम्ही ज्या ठिकाणी गेलेलो वडाळ्याला, तिथला जो एरिया होता कसला भारी एरिया होता लोढा सुप्रीमसी म्हणून होता, सुप्रीमस म्हणून. तिथे आम्ही गेलेलो. पण तिथला जो एरिया होता ना, बाप होता भाई. तिथला आमचं काम झालं आहे. पण आता बघू जेव्हा होईल ना पूर्ण काम, जेव्हा काम पूर्ण होईल ना तेव्हा आपण दाखवू, तेव्हा सांगू. आणि प्लस काय, आता आम्ही जातो चैत्यभूमीला. आम्ही दादरला आलो. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला जाऊ कुठेतरी. तर गाईज आता आम्ही ना दादर स्टेशनवरून डायरेक्ट आता आम्ही आलो आहे चैत्यभूमीला. आज दीक्षाचा बड्डे आणि दीक्षाची पण खूप इच्छा होती की चैत्यभूमीला जायचं आहे. आम्ही असंच मध्ये मध्ये आमची फेरी असते चैत्यभूमीला. पण आज स्पेशल होता, दीक्षाचा बड्डे पण होता. आपण कुठे जायचं, मग दीक्षा बोलते का आपण चैत्यभूमीला जाऊ. चला तर मग आता चैत्यभूमीचा आम्ही येतो नेहमी, पण आता तर काय आता आम्ही चैत्यभूमीला आलो आहे. आणि ऊन पण खूप आहे. नाही नका आपण वातावरण थंड आहे, दुपारचं ऊन आहे पण वातावरण एकदम थंड आहे नाही का. आणि इकडं बापरे गर्दी पण आहे आज. एवढ्या उन्हात पण लोक बसतात नाही का. तर आज दीक्षाचा बर्थडे आणि आज स्पेशली आम्ही दीक्षाच्या बर्थडेसाठी आम्ही इथे आलोय चैत्यभूमीला. आतमध्ये अलाउड नाही, पण आपण इथपर्यंत आतमध्ये फोटोज अलाउड नाही आहेत. मग त्यासाठी आम्ही इथूनच फोटो फक्त शूट करतो, बाकी आतमध्ये आपण नाही करू शकत. मस्त वाटते ना. इथे आमची नेहमी इच्छा असते येण्याची नाही का. आम्ही नेहमी पण मुंबईला जेव्हा पण येतो ना तेव्हा आम्ही इथे व्हिजिट नक्की करतो चैत्यभूमीला. आम्हाला इथं आल्यावर एकदम मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. तर आता आम्ही पंचांग पानांग करून निघालो आणि इकडे गार्डनमध्ये येतोय. गार्डन मस्त आहे बसा. इकडे कधी आपण आलोच नाही ना. इकडे कधी आम्ही गार्डनमध्ये नाही आलो, फर्स्ट टाइम. मस्त आहे इकडे बसायला पण चांगलं आहे.
थोडा बसू आणि मग जेवायचा बघू काहीतरी. हां तर आम्ही आता इथे सचिन हॉटेलमध्ये आलो. तर काय आता आम्ही इथे आहोत हॉटेल सचिन. इकडे फक्त थालीच अवेलेबल आहेत. तेव्हा थालीचे रेट तुम्ही बघू शकता. आणि आम्ही थाली सांगितले एक बोंबील थाली आणि एक चिकन सुक्के थाली ना. आणि आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं, आम्हाला ॲक्च्युली इराणी कॅफेला जायचं होतं, पण आम्ही काय माहीत नाही रस्ता विसरलो का नाही. आणि चैत्यभूमीवर निघालो आणि डायरेक्ट सरळ निघालो, तेव्हा आम्हाला रस्ता काय समजलाच नाही. त्याच्यामुळं आम्ही इकडे येऊन पोचलो. मग आम्हाला हा हॉटेल दिसला आणि मग आता आम्ही या हॉटेलला आलो. तर आम्ही दोन्ही पण थाल्या सांगितल्यात, चिकन सुक्के थाली आणि एक बोंबील थाली सांगितली. बघू आता आपण कशी ते टेस्ट असते आणि कसं काय ते. तर काही जिथे आमच्या आता थाली आलेल्या आहेत दोन्ही पण. ही आहे चिकन सुक्के थाली आणि ही आहे बोंबील थाली. दीक्षा वाटतं काय चांगलं आहे तो, बघ खाऊन बघ. चांगला आहे हां नक्की. हा पूर्ण हॉटेल आहे. मी चिकन ट्राय करून बघतो. चिकन सुक्के चांगला आहे. काय दीक्षाला तिथली बोंबील थाली आवडली नाही. दीक्षाने काही खाल्ली नाही. मी चिकन थाली आणि बोंबील खाल्ले जरासे. पण मग आम्ही आता इराणी कॅफे भारत लाईट ऑफ भारतला आलो. तर गाईज हा आहे भारत लाईट ऑफ भारतचा मेन्यू कार्ड. तुम्ही पॉज करून बघा. आणि इथे ना हे ज्या ड्रिंक्स आहेत ना ह्या नाही देतील तर याच्यामध्ये ड्रिंक्समध्ये ना एक जिंजर आहे, आईस्क्रीम आहे आणि रासबेरी आहे. या 3 ड्रिंक आहेत ना. तुम्ही कधी पण आलं नाही इकडे नक्की ट्राय करा. आम्ही मागे आईस्क्रीम केली, आता जिंजर घ्यायला लागलं ना. आता आम्ही जिंजर घेतो. दीक्षाला ती बोंबील थाली आवडली नाही, का माहिती का नाही बोलते इच्छा झाली. त्यासाठी आम्ही लाईट ऑफ भारतला आलो इकडे. हा बघा हा जिंजर फ्लेवर आहे. कोणती ड्रिंक ही कॉलॉन्जेस कोणती ड्रिंक आहे तर चांगली आहे. पिऊन कशी लागते सांग. दीक्षाला ठसकाला थोडी ना स्पायसी जिंजर सारखीच आहे. एकदम ठसका गेला ना. चांगली लागली, मला आवडली. सावकाश सावकाश. तर दीक्षाजी आता इथे चिकन टिक्का मसाला, सलाड, कांदा, लिंबू बरा वाटला आता. आणि दीक्षाची फेवरेट रोटी इराणी रोटी. ही दीक्षाला कुठेच अशी खाल्ली नाही अशी रोटी येते, म्हणून तिला आवडते रोटी इराणी रोटी. मस्त एकदम मऊ असतं, एकदम लगेच बुरेगल तोंडात. चला आता मन भरला आमचा बाबा. आता मला बरं वाटलं. तर आता आम्ही लाईट ऑफ भारतमधून निघतोय इकडनं. जेवता पण एवढा गरम होता. आणि तो कॅफे आहे ना स्पेशली फार जुन्या जमान्यातल्या सगळ्या गोष्टी अँटिक गोष्टी पण तिथे आहेत. आणि काय आहे तिथे टेस्ट इराणी वगैरे त्या टाईपचं सगळं तिकडे. हां जुने लोक बरेचसे तिथे येऊन पण गेले. तुम्ही ते नक्की विजिट करा, तुम्हाला मस्त वाटेल आणि टेस्ट पण मस्त आहे. हां तर तिकडे जी आम्हाला बोंबील थाली आवडली नाही ना
म्हणून आम्ही मग इराणी रोटी खायला आलो इकडं, नाही का? काय नाही. अरे सिरियसली बाहेर निघलो ना असं का लगेच लगेच गरम व्हायला लागते, काय माहिती. तो हवा येते तरी पण गरम होतोय, अक्षरशः घाम फुटतोय. असू दे आता, काय चिकन पण जास्त 2 पीसच खाल्ले जास्त. 2च पीस होते हाफमध्ये. क्वांटिटी कमी आहे पण टेस्ट चांगली भेटेल तुम्हाला. आणि तिथली रोटी तुम्ही नक्की ट्राय करायचे. ड्रिंक आहेत ना 3, एक रास्पबेरी आहे, जिंजर आहे, जिंजर आणि एक आईस्क्रीम सोडा. आईस्क्रीम सोडा. ते सोडा आहेत ना ते तुम्ही नक्की ट्राय करा. जिंजर थोडा तिखट आहे, तुम्हाला आवडणार नाही पण ट्राय करा, मस्त लागतो. बाकी आईस्क्रीम पण मस्त आहे. आईस्क्रीम तर मस्त. हां व्हॅनिला फ्लेवर आहे. चला आता आम्ही निघतो, सरळ ट्रेनला बसतो आणि डायरेक्ट कल्याण. हां फुल गरम झाला. चला तर गाईज आम्ही जस्ट घरी आलो आणि पाणी येतो 8 वाजता म्हणून आम्ही पटकन पडाव घरी आलो. आणि आम्हाला स्लो ट्रेन भेटली म्हणून आम्ही खूप लेट झालो, नाही का? 1.5 तास लागला मला वाटतं जवळजवळ दादरवरून चैत्यभूमी इकडे यायला. काय घेतला वगैरे काय नाही, कारण काही इच्छाच झाली नाही. आणि सेलिब्रेट वगैरे असं काही केलं नाही आम्ही, कारण तुम्हाला सकाळीच बोललो आम्ही का दीक्षाची मामी, सख्खी मामी वारले, त्यामुळं आम्हाला काय सेलिब्रेट करायला योग्य नाही वाटलं. हां तर मग आम्ही फक्त आणि फिरण्याच्या उद्देशाने पण आम्ही काही गेलो नव्हतो असं. आमचं ॲक्च्युली काम होतं, आम्हाला वडाळला जायचं होतं. तो काम आम्ही नंतर सांगू जेव्हा सक्सेसफुल होईल. तेव्हा तो जेव्हा सक्सेसफुल होईल ना तेव्हा दाखवू. पण तो जेव्हा वडाळ्याला आम्ही जो लोढा सुप्रेमस म्हणून काय सोसायटी होती, सपोज म्हणजे मी तर फर्स्ट टाइम माझ्या ॲटमॉस्फिअरमध्ये गेलो ना. हां मला ते गेटपासून सुरुवात होती AC ची तर एंडपर्यंत. बापरे, आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो ना तिथलं तर वातावरण म्हणजे टॉप क्लास. हां मस्त होता. म्हणजे सिरियसली जर तिथे आमचं काम झालं ना तर आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करू. मग आता ती वेळ नाही आहे शेअर करण्याची, तर आम्ही नंतर नक्की शेअर करू. तेव्हा नंतर मग आम्ही तिकडे निघालो आणि मग डायरेक्ट गेलो दादरवरून चैत्यभूमीवर गेलो. कारण आम्ही आमचं कारण खूप दिवसांत गेलो पण नव्हतो आम्ही. आणि आज दीक्षाचा बड्डे पण होता आणि आमची आधीपासून प्लॅन नव्हता असा, पण आमचा होतो प्लॅन. जेव्हा आम्ही मुंबईला जातो किंवा कुठे दादरला वगैरे असं आणखी मग कुठे जायचं मुंबई साईडला, तर आम्ही दादरला चैत्यभूमीला नक्की भेट देतो. आज दीक्षाचा बड्डे पण होता आणि त्या अनुषंगाने आम्ही विचार केला की मग दीक्षा पण बोलली की चैत्यभूमीला जाऊ आपण, म्हणून मग आम्ही चैत्यभूमीला गेलो. आणि मग तिकडनं पण तो गरमीमध्ये एवढा खतरनाक गरम होता, त्या गरमीमध्ये समजलंच नाही. आम्ही रस्ता एक टर्न घेतो तो विसरलो आणि सरळ तिकडे पुढे गेलो. आणि आम्हाला भूक पण एवढी लागली सिरियसली. आणि मग कारण लेट झालेला सकाळीच, आधी धावपल आमची एवढी होती, मग आम्ही बनवला नाही. आणि रस्त्याला पण आम्हाला ट्रेन पण लेट होत्या, त्यामुळे आम्हाला काय व्यवस्थित करायला ते भेटला. आणि त्यात काय झालं, मग आम्ही ना चुकलो रस्ता. आणि मग नंतर गेलो त्या हॉटेलमध्ये, सचिन हॉटेल म्हणून होता, तिथे आम्ही गेलो. तिथला बरा चांगला होता पण दीक्षाला नाही आवडला. मग मी बोललो का नको खाऊ, बोंबील झाली तर नको खाऊ, जाऊ दे, नाही इच्छा तर कशाला आपण खायचं, आज तो बड्डे पण ॲक्च्युली. तर मग आपण दुसरं, ती बोलते मला इराणी कॅफेला जायचं. म्हणजे तो ॲक्च्युली नाव लक्षात नव्हता, माझ्या लक्षात नव्हता नाव. मी इराणी कॅफे म्हणून सर्च करत होतो. तर 2 किलोमीटर तिथून 2 किलोमीटर, पण आम्ही विचार करत बसलो की चैत्यभूमीच्या रोडलाच आहे जाताना, मग तो 2 किलोमीटर का दाखवतो, जवळच होता. आणि मग मी विचार केला की अरे नक्की नाव इराणी कॅफे आहे का नाही का, मला समजत नव्हता. पण नंतर माझा क्लिक झाला पटकन का मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी, तेव्हा बघितलं की अरे लाईट ऑफ भारत आहे. आणि तिथला ॲटमॉस्फिअर म्हणजे आहे एकदम असं जुना, पूर्ण असं टेबल वगैरे सगळं जुना आहे. बाकी सगळ्याशिवाय तुम्हाला असं वाटलं कुठे आलो आम्ही, पण तिथली टेस्ट आहे ना आणि तिथला जो ऑथेंटिक असा ॲटमॉस्फिअर आहे ना, मस्त, तुम्हाला खतरनाक वाईब देईल. तुम्ही तिथं नक्की भेट द्या. हां मस्त इराणीसारखा. मग आम्ही दीक्षाने खाल्ला. मी कोल्ड्रिंक प्यायलो जिंजरवाली, आणि ती जिंजर पिऊन बघा तिचं नक्की कशाला असं ना. दीक्षाने जेव्हा पिला ना तेव्हा तिच्या कशाला एकच गोट पिला, नंतर मी पूर्ण पिल्यानंतर तिला 7-Up पण दिला मी घेऊन तसा. तिथली रोटी दीक्षाला खूप जास्त पसंत आहे, इराणी रोटी म्हणून. मग तिथनं निघालो नंतर मग ट्रेनची वाट बघता मग ट्रेन पण लेट होता आज, मग खूप टाइम जास्त झाला. आणि मग आलो आम्ही कल्याण लगेच कामाला लागलो आम्ही. ठीक आहे, असं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, दीक्षाला कमेंटमध्ये हॅपी बर्थडे नक्की सांगा. हां नक्की विश करा, आम्हाला पण आवडेल, कारण बर्थडे वर्षातून एकदा येतो. हां तर ठीक आहे, चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.